हो व्यवस्थित आहे सगळं. अहो फार छान झालं बरं का इव्हेंट. बापरे, लोक तुमच्या सया फोटो वगैरे, मला खरंच खूप कौतुक वाटतं तुमचं. हो ना. तुला माहितीये का माझा परफॉर्मन्स सुरू असताना डावीकडच्या ज्या तरुण मुली होत्या चित्कारल्या होत्या एकदम, आठवतं? नाही अहो एक मिनिट, काय झालेलं माहितीये का, बसा तुम्ही. त्या मुलींच्या घोळक्यात एक काळं कुत्र घुसलं होतं म्हणून त्या ओरडल्या. मी होते ना, तिथेच होते उभी मी. पण आवडला होता कार्यक्रम माझा, म्हणजे परफॉर्मन्स खूप छान झाला. तुला माहितीये का मी मुद्दामून तुला घेऊन आलो आज इव्हेंटला. समीर चौगुले या नावाला काय वलय आज तुला दाखवायचं होतं. बाई बघितलं ना मी. बघितलंस ना तू. आणि तुझी मावस बहीण सुद्धा आहे ना इकडे जुन्नरला, काय नाव, बबिता नाव ना तिचं. मग तिचं चाललं होतं तुला भेटायचंय म्हणून. आता आली की जा घरी दोघे. हो लगेच. एक मिनिट, आलीच. बया 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 माई ताईडी ग. बाबो किती दिवसांनी दिसती ग. 12 वर्ष झाली. 12 वर्षांनी भेटले आपण. ओ दाजी काय करीत? काय नाही बया तायडे. बाबू काय ग, तुला पार बोलू बोलू थकले, येतीस तू अजून माझ्याकडे. राहू दे, तूच बोल. कुठकुठीच झाली ग तायडे तू. लहानपणापासून अशीच आहे मी. येडी आहे का? काय मग दाजी, कसं आहे, बरं आहे का? काय मग मेवणीसाठी काही गिफ्ट बिफ्ट काय आणलंय का? नाही आणलं ना, जॅकपॉट आणलंय ना. काय असेच ग विनोदी येते बरं का दाजी. अगं तिचं चाललं होतं इतकी वर्ष, बबिताकडे जायचंय, शेवटी आज योग आला. असो, तुम्ही बसा गप्पा मारत, मी जरा फ्रेश होऊन येतो. बाकी घरी कसे आहेत सगळे? सगळे बरे. बेंबी कशी आहे? काय नाव काय त्याचं? बंटी. बंटी नाही बेबी काय म्हणजे करतो बरं का. ऐक ना, चल आपण निघूया ना. आम्ही निघतो. नाही मी काय म्हणते, तुम्ही आवरून घ्या पड्डीशी, आम्ही नाही बबिता, ऍक्च्युली मी येत नाहीये. नाही ऐक ना, माझं दौऱ्यावर असताना माझं सगळं शिस्तबद्ध असतं. मी आता लवकर झोपणार आहे, कळलं का? अरे ते इव्हेंटच्या इथे सुद्धा बाकी सेलिब्रिटी होते, मी थांबलो नाही तिथे. मग सगळे मला ते असं फोर्स करतात, अरे बस एक पेक घेऊया. मी त्यातला नाही, तिला माहिती आहे. हो नाही, मी ऍब्सोल्युटली नाही, कधीच नाही, म्हणजे कळलं का? आणि उद्या काय माझं शूटिंग आहे, सकाळी प्रोडक्शन वाले 7ला गाडी पण पाठवणार, त्यामुळे प्लीज तुम्ही जा. हो दाजी, हाय का तुम्ही एवढ्या लांब आले या? असं काय करता? मोहनराव खाली पार्किंग मध्ये बसलेत गाडीत. अच्छा नाही मग नको, बिलकुल नको. मग काय म्हणे, नाही तसं नाही, मला चुकलं का? नाही चुकलं नाही. मी आलो ना, या आधी सुद्धा आलोय की तुमच्याकडे राहिला. पण मोहनराव घेतात ना, मला मग ऑड वाटतं त्यांच्यासमोर. आता घेतात पण नाही हो, पण मला ऑड वाटतं ना. मग त्यांच्यासमोर बसलो ना की मग ते रंगात येतात. मग डोरबेलचा आवाज काढ, कुमार सानूचा आवाज काढ, मग पहाटे माझे आवाज चुकायला लागतात, मग प्रॉब्लेम होतो. नाही मला तसं काय नाही, म्हणजे मी येतो नाही. आले असते नाही. हो सांगते, अगं त्यांचं शूटिंग आहे ना, नाही जमायचं त्यांना. आम्ही संध्याकाळी येतो ना. संध्याकाळी येतील तुझ्याकडे. संध्याकाळी जॉईन व्हाल तुम्ही. मी जेवायलाच येतो ना. जेवून वगैरे आम्ही तिथूनच निघू. आणि हे कसं पित नाही, त्याच्यामुळे ड्राईव्ह करायला काहीच प्रॉब्लेम नाही. रात्री निघू. अगं किती ऐकी होती मला. कळलं मला तू अनवरा पित नाही, पण अनवरा घेतो म्हणजे काय, तो काय गटारात पडून असतोय. स्टँडर्ड आहे त्याला. पण असं नाही मला म्हणायचं, वेडी तसं नाही. तुम्ही जा फ्रेश व्हा ना. ऐक, मला असं अजिबात म्हणायचं नव्हतं. असं येतील ना ते, बरं वाटत माणसाला. ये क्या, किधर से, कौन है ये, क्या है? सर तुमचा नेहमीचा ब्रँड आहे आणि गपचूप घेऊन आले सर. काय लागलं तर लगेच फोन करा, मी आहे खाली. अरे माझं नाहीये ते, काहीतरी. दारू? नाही माझा काही संबंध नाही आहे याच्याशी. विशू तुला माहिती आहे, माझा काही संबंध नाही आहे. आयुष्यात फक्त 3 बाटल्यांशी संबंध आलाय मला. पहिली ती पाचक काढा दिलाय, ती बाटली माझ्याकडे असते. दुसरी जुजबी खेचक वटी, तुला माहिती आहे, ती नेहमी ठेवतो मी माझ्याकडे. आणि नाही आणि तिसरी बाटली कुठली, 15 दिवसात मरणाचे केसवर्धक गुटिका. 3च बाटल्या माझ्याकडे असतात. ह्याच्याशी काही संबंध नाही. काय दाजी खोटं बोलिता लाज वाटते का? आता येटर सांगून गेला तुमचा नेहमीचा ब्रँड आहे म्हणून. लाज वाटते का? दारू प्यायची तुला? दारू प्यायची? मी दारू पी. नाही राहू शकत मी. या माणसाला दारू प्यायची ना, पी. सगळ्यांच्या समोर तमाशा होऊन जाऊ दे तमाशा. मी मेले. दारूची बाटली पी. नाही
अगं नाही विशू, अगं कुठून कुठे चाललं नाहीये, तसं काही नाहीये. उगाच पंखा तुटला तर हॉटेलवाले भरून घेतील यार. बायको मरून पडली तर चालेल, याला पंखा तुटायची काळजी आहे. अगं काहीच नाही. भाऊजी काय ते खरं खोटं आता आजच होऊ देऊन दे. काय हा ब्रँडचं काय लफड आहे मला सांगा. अरे माझा कसला आलाय ब्रँड? हा माझा ब्रँड नाहीये, मी साधा माणूस आहे. माझा कसला आलाय ब्रँड? अरे आतली चड्डी आहे ती पण मर्दानी नावाच्या ब्रँडची आहे. मुळात मर्दानी नावाचा ब्रँड पण नाही आहे यार. माझा ब्रँडशी संबंध नाही आहे. ऐक माझं विशू, विशू हात खाली खाली विशू, बाजूला बाजूला विशू ऐक. हात नको ओढून दारू विशू दारू नाही विशू. हे बघ विशू, मी हात ठेवतो. ऐक ऐक माझं विशू, मी हात ठेवून सांगतो माझा या बाटलीशी संबंध नाही विशू. माझा नाही संबंध बेटा, नाही बेटा, माझा नाही संबंध. खरं बोलतोयस? खरं बोलतोय मी. अगं तायडे, अगं ही धडधडीत बाटली दिसती का नाही तुला डोळ्यासमोर? लगेच काय घोसाणपणा करीती का तू? दाजी खाली उतरा, तुम्ही खाली उतरा दाजी. दाजी नाही, तुमचं चुकलं. माझं काय चुकलं? नाही तुमचं चुकलं. तुम्ही माझ्या ताईला विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे होतं का बुवा वय मी पितो. अगं पण मी नाही पित ना, मी पितच नाही ना. ऐका माणसानं सापडल्यावर पण खोटं बोलायचं. अरे कुठे सापडलोय मी? मी सापडलो कुठे? मी सापडलोच नाही. कबूलच करत नाही हो माणूस. किती निगरगट्टा असावं माणसाने. नाही माझा नवरा पितो पण मला सांगून करीतो. हा माझ्या नवऱ्यानं कधी असा दारू पिऊन माझा संसार नाही कधी मोडला. नाही नाही ग, अगं नाही तू बस बघू आधी. अक्कल काय तुला? हे अक्कल आहे तुला? संसार मोडलाय मी. तू कशाला आमच्या संसारात ढवळाढवळ करते का? बोल दे तिला. बोलणार ती, बोलणार. माझी बहीण आहे ती, बोलू दे तिला. विशू मला तमाशे नको आहे. तमाशा तू करतोयस रे, तमाशा तू करतोयस. आता तुझं प्लॅनिंग माझ्या लक्षात आलं रे. काय प्लॅनिंग आहे? मला तिच्या घरी पाठवून तिथे बाटलीची बुचा उडायची होती तिला. कोण कोण येणार दारू प्यायला? अजून कोण कोण येणार दारू प्यायला? कोण कोण येणार? कोण कोण येणार? सांग पटकन. कोण कोण? बोल ना, बोल. मला फट दे तर मी बोल. बोल. अगं कोणी येणार नाहीये, मी एकटाच आहे. म्हणजे यो अख्खा खंबा तुम्ही एकट्यानं संपवणार होते? काय माणूस आहे, माणसाला लाज नाही वाटत? बाई काय कडवाट लागती दारू. काय माणूस आहे. अगं तायडे महानवरा पितो ग पितो, पण एवढीशी बाटली असती बरं का त्याच्या खिशामध्ये. हे म्हणजे एवढं. अगं नाही ग, मी दारूला स्पर्श सुद्धा केलेला नाहीये रे. स्पर्श कशाला करायला हवा? स्पर्श कशाला हवा? बाटलीतून ग्लासात, ग्लासातून नरड्यात, नरड्यातून पोटात. कशाला हवाय स्पर्श तुला? कशाला हवाय स्पर्श? अगं हे केवढं मचूळ लागत आहे. अगं पिता कशाला मत जातो? नको पिऊस ग, नको पिऊस. यालाच पिऊ दे, यालाच पिऊ दे. एक नंबरचा बेवडा आहे हा. पी दारू. You do know that you just called me a बेवडा. हो आहेस तू बेवडा, कळलं ना? अख्खं खानदान बेवडा आहे तुझं, व्यसनी माणूस. अगं तायडे गपरा, काय सांगू तुला. तरी तुला सगळे सांगू सांगू थकले. या लाईनीतली माणसं अशीच असतात. बाजूला हो, बरोबर बोलते ती. कळलं ना? माझा बाप कण्या तुटस्तोवर सांगत होता, दाताच्या कण्या तुटल्या की ह्या माणसाशी लग्न करू नको. पण या डोरबेलच्या आवाजाच्या प्रेमात पडले ग मी, आणि या माकडाशी लग्न केलं. कुठून ग कुठून बुद्धी सुचली मला. तायडे बी नाही व्हायचं मला. तायडे बी 2 मिनिटं आयुष्य गेलं, संपलं. अरे स्कॉच मध्ये बोट काय बुडवते का तू? अगं नको बाई, स्कॉच मध्ये बोट नको बुडू. बायकोला ब्लड प्रेशर होऊन मरू दे बायको, पण ह्याची स्कॉच नको वाया घालू. तुला आणि मरा, लिव्हर फुटून मरा एकदाच. कुठून कुठे चाललीस तू? पाणी पी, 2 घोट पाणी पी. 2 घोट पाणी पी. अरे पाणी नाही, दारू आहे ती. प्यायची मला, पिऊ दे दारू मला. अरे नको. नाही विशू, मी पण मरते. विशू नाही. पी ना विशू, माझी शपथ आहे तुला विशू. नाही बस, तू शांत हो आधी. हा बोला विशू शांत. अहो काय सांगू, इथं दाजींनी पार राडा घालून राडा कोणी घातला रे? राडा कोणी घातलाय? हे बघ दारू पिऊन राडा करीत. मी नाही दारू प्यायलोय. ऐका माझं पारी, तर मी काय म्हणते, मी निस्तर त्यांनी येते खाली, तुम्ही ठेवा फोन. नाही ग दारू. आता जगभर होणार, आता जगभर होणार. छितू होणार माझी. नाही रे, असं नाही रे. काय मिळतं तुला असं वागून? काय मिळतं? शांत. दारू प्यायची तुला? नाही ग. ए दारू घडणं काय?
थोबाडवर करून सांगितो हा त्यांना ते करायचे. गप 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 गप. हे काय आहे? शांत. सर तुमचं ठरलंय ना शेवंताबाईंच्या संगीत बदल्या जायचं. गाडी रेडी आहे सर. आणि सर खाजगी बैठक म्हणून मी गजरे आणि टोपी पण आणली आहे. काय शेवंताबाईंची बैठक आहे, सकाळ होणार म्हणजे घुबडं झोपायला आणि तुम्ही निघायला एकच वेळ. काय लागलं ना मला फोन करा सर, मी खाली आहे. विशू ऐक. विशू ऐक ना विशू, माझा काही संबंध नाही ह्याच्याशी. विश्वास ठेव, माझा खरंच काही संबंध. मी कसा विश्वास करून देऊ का तुला? काय मी करू म्हणजे तुझा विश्वास बसेल? आपल्या हातात सांगत होते सगळं तरी तू ऐकलं नाही. कोणीतरी मला अडवणार रे. नाही काय काय बाई चिठी पोती, काय बाई ट्याचात मिरवायची. मानवरा असा मानवरा तसा बाहेर खाली निघाला ग तू. आहेस तू बाहेर खाली आहेस. स्त्री लंपट कामांधन नराधम. बायका हव्या तुला? शेवंताच्या घरी बैठकीला जायचं तुला? खाजगी बैठका करायच्या. दाजी ओ दाजी तुमच्या पाया पडते ओ. बाई बाटलीचा नाद नाही हो बरा. नाही ग नात का तुझ्या. दाजी मला सांगा ह्याच्यात काय कमी आहे? काय कमी हिच्यात दाजी? सांगा मला काय कमी हिच्यात? सांगा ना दाजी काय कमी आहे माझ्या ताईडीमध्ये? तुम्ही बाई बाटली पकडली. सांगा ना दाजी काय कमी आहे माझ्या ताईत? चेहरा बरा आहे पण बाकी जरा कमनीय बायका पाहिजे तुला? नाही का? कमनीय नाचायला बायका पाहिजे तुला? कमनीय अशा बायका पाहिजे तुला? संसार वाचवायचा आहे ना माझा. ठीक आहे मला सांगायचं ना. नाही विश्व ऐक माझं. ही माझ्या विरुद्ध कोणीतरी साजिश रचली आहे. अगो बाई साजिश का? हो विश्व. कोणीस रे तू? हा हिरो? तू कुठला हिरो रे? चिल्लर नट. तुझ्या विरुद्ध कोण साजिश रचणार आहे? तोंडावर बोलतेस तू माझ्या? माझं चारित्र्य काय? अरे चीत की चाल बाज की नजर. चित्ते की चाल कोण नाही कुत्र ओळखत तुला. पान खाऊन रस्त्यावर पिंग टाकतात तसे तुझं चारित्र्य रे. घाणेरड्या चारित्र्याच्या वाट. हे बघ एवढी मरणाची जागा सोडली आणि तिच्या पायशीला गेला. दे ना बाई हात दे अजून त्याला दे. वा दादा वा भोग. संसार उद्ध्वस्त करायचा माझ्या? बायका नाचवायच्यात पुढे? सांगायचं ना मी नाचले असते संसारासाठी. नसले असते काय ग तायडे? अगं एकटी नाचशील का ग? मी आहे ना तुझी बहीण. मी पण नाचीन ना तुझ्या संसारासाठी. हलवीन ना. बसा मंचकी साहेब बसा मंचकी. ए आण कधी टोपी आणतो गजरा. आण गजरा ए घ्या शेड घ्या. आणतो गजरा. लावण्या ऐकायच्या तुम्हाला? ऐका हा. या रावजी तुम्ही बसा भाऊजी. भाऊजीची लाईन माही आहे कारण ते माझे दाजी आहेत ना. ते भाऊजीची लाईन मी भाऊजीची लाईन घे हा कर सुरू. या रावजी बबिता तुम्ही बसा भाऊजी. ताई कशी मी राखू तुमची महरजी. भाऊजी